विटंबिले भट दिला पाठीवरी पाठ खोटे रामुनी अंतर नसाहेची विश्वंभर हे चिकरी दान सेवा घेतल्या वाचून खोटे दानोनी अंतर नसाहेची विश्वंभर तुका म्हणे देवे पुतना शोषेली जीवे खोटे दानोनी अंतर नसाहेची विश्वंभर ठाण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदं जगन्निहितपालिं मण्डलं तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीव धरा ठावतारं कलांगं गदे ज्योतिका मोदिकत्रं कलानि शिवागा पनुदार दक्षं समारिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय
मी कला कुसरी काहीच नाही बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा त्याची आस पूर्वा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरा विठ्ठल दिले भट दिला पाठीवरी पाठ खोटे जाणून अंतर नसायचे विश्वंभर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आपण सर्वांना ज्ञात आहे. देऊची सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताने ज्या लीला केल्या गोकुळामध्ये त्या लीलांपैकी 2 लीलांचं वर्णन किंवा 2 लीलांचे दाखले या अभंगामध्ये विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे असा की सालावाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले 16 अखंड हरिनाम सप्ताह आपण इथं करत आहोत. त्याआधी एवढं काही मला माहिती नाही, त्याआधी करत होते एवढं काही माहिती, पण 18 वर्ष झाली एवढं नक्की. 18 ना? पत्रिकेवर 18? 16 वर्ष समजायचं. तर कोरोनामध्ये सुद्धा आपला खंड पडलेला. कोरोनामध्ये बाकीचे कार्यक्रम बंद होते, पण आपला कार्यक्रम कोरोनामध्ये सुद्धा कार्यक्रम मावली होते, सत्काळ मावली होते. कोरोनामध्ये सुद्धा आपला कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आपण ज्ञानेश्वरी पारायण जे आपल्याला गुरुवर्य लाभले आपल्या नशिबाने आपलं पूर्वजन्मीचं सूत्र ज्ञानोबा काय केलं होतं. पूर्वजन्मी सुकृती थोरती ती म्हणजे परमानंद आजी मानसी येथे झाली संतोष. आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत असं थोर पुण्य ही आपली या आपल्याला असे गुरुवारी मिळाले आणि गेले 16 वर्षापासून आपण हा सप्ताह इथे कार्यक्रम करत आहोत. त्यामध्ये मंडळाचे असणारे अध्यक्षस्थानी असणारे बाळासाहेब चौगुले सर्वच कमिटीमध्ये सर्वांचं नाव केले अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व आपल्याला म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना महाराज नाही सर्वच विद्यार्थ्यांना माऊलीच्या लेकरांना सर्वांना सर्व आई वडिलांसाठी तर मी जास्त विश्लेषण न करतो सर्व मंडळाच्या सर्वांचे आभार मानतो. माईच्या चरणावर आणि सेवेला सुरुवात करतो. बघा भगवान परमात्म्याचं जर आपण चरित्र बघायला गेलो तर भगवान परमात्म्याचं चरित्र बघायला गेलो तर भगवान परमात्म्याला 3 गोष्टी सहन होत नाही. या जगाचा जो पालन करत आहे जो पोषण करत आहे त्याला सर्व सहन होत काहीही सहन करतो तो, पण ह्या 3 गोष्टी कधीही सहन करत नाही. त्यामध्ये एक गोष्ट आजच्या अभंगामध्ये आहे. बघा 3 गोष्टी आहेत का. क्रमांक 1
भगवंताच्या भक्ताला त्रास जर दिला तर तो भगवंत सहन करत नाही. आता बघायला गेलं तर आपल्याला भरपूर दाखले आहेत त्याच्यामध्ये. आतापर्यंत भगवंताला आपण जर चरित्र बघितलं भगवंताचं तर त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की त्याच्या भक्ताला जिथे त्रास दिला जातो किंवा भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे. भगवंताचं ब्रीद वाक्य आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. एवढं पुढे जायचं नाही आपल्याला. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी साधू संतांची निंदा होईल आणि पवित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां म्हणजे मी अवतार येईल कधी दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी किंवा धर्म रक्षा भगवंताने सांगितलेले तुकोबराय पण भगवंताने पण सांगितलेले पवित्राणाय साधूनां. जेव्हा जेव्हा साधूंचा छळ होतो म्हणजे साधूंची निंदा होते त्यावेळी भगवंत सहन करत आतापर्यंत त्यांनी सहन केलेलं नाही आणि इथून पुढे तो सहन करणार नाही. आपल्याकडनं जर होत असेल तर एखाद्या साधूची सेवा करावी. आपल्याकडनं होत असेल तर वाईट तर बोलूच नाही. होत असं दोन शब्द चांगले बोला. कोणाला? संतांना, त्याच्या भक्ताला. तुकोबराय एका ठिकाणी अजून बोलतायत. तुकोबराय म्हणतात साधू संतांची निंदा जर केली काय होते? मध्ये बोलतो बघा मुख झालो Hey!
आखाड्यामध्ये म्हणत आलेलो आहे. म्हणजे माऊली महाराज म्हणतात असं नाही. आता तुम्ही म्हणता माऊली महाराज म्हणतात, माऊली महाराज संत थोर जगद्गुरु तुकोबाराय वैराग्यांचे मूर्तिमंत पुत्र तुकोबाराय बोललेले तर साधू संतांची निंदा कराल तर काय होणार, मुके व्हा मुके. त्यामुळं भगवंताला साधू संतांची त्याच्या भक्ताची जर निंदा केली तर त्याला सहन होत नाही. बघा आता पहिलं उदाहरण आपण बघितले, आता दुसरं उदाहरण बघायचं. अजून देवाला काय सहन होत नाही, भगवंताला एक सहन होत नाही, त्याच्या भक्ताची निंदा केलेली सहन होत नाही. भगवंताला दुसरं त्याच्या भक्ताला झालेला अहंकार सहन होत नाही. भगवंताला त्याच्या भक्ताला जर अहंकार झाला, मी आहे म्हणून आहे, बाबा तीळ भर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. त्या भगवंताला भार होतो, ओझ होतो. कशाचा ओझ होतो, गर्व. कुणाच्या, भक्त दुसऱ्याचा भार. ह्याला कसा काय होतो, हा खूप मोठा प्रश्न आहे. आता यांचं ओझ मला कसं काय होतं, म्हणजे भगवंताला भार कसा काय होतो. हे जर बघायला गेलो याचं कीर्तन अजून मोठं होणार. आपल्याला पुढे कार्याचं कीर्तन करायचं. तर सांगायचं एवढंच की भगवंताला त्याच्या भक्ताला जर अभिमान झाला, मी आहे म्हणून चालू आहे, मी करतोय म्हणून ते होते, हा अहंकार हा फुगा एक दिवस फुटल्याशिवाय राहणार. असे त्यांनी भरपूर फुगे फोडलेले. ज्या दिवशी तुम्हाला गर्व होईल, ज्या दिवशी तुमच्या भक्तीचा मी 2 माळ जपतोय आणि तो काहीच नाही करत, तो काय फिरतोय इकडे इकडे, तो का महाराज आहे का. अरे बाबा, त्याची तपश्चर्या काय, त्याची साधना काय त्या भगवंताला माहित आहे. तो काय करतो त्याला माहिती. याला त्याला म्हणजे निंदा तर करून नाही पहिले सांगितले, पहिले याचे सांगितले किंवा तुकोबाराने पण सांगितले. दुसरं सांगितले की त्याच्या भगवंताला त्याच्या भक्ताला जर अभिमान झाला, गर्व झाला तर त्याचा हरण करण्याशिवाय तो राहत. आणि तिसरी गोष्ट जी भगवंताला बिलकुल सहन होत नाही, तर ती गोष्ट अभंगाच्या प्रथम चरणात
भगवान परमात्म्याला या तीन गोष्टी तर सहन होतच नाही. काय पहिली सांगितलेली आहे निंदा, भगवत भक्ताची निंदा. दुसरी सांगितलेली आहे भगवत भक्ताला झालेला अहंकार किंवा गर्व. आणि तिसरी सांगितलंय खोट चालत. बघा भगवान परमात्म्याचं थोडस चरित्र जर बघायला गेलं तर ज्यावेळेस कंसाने बिडा ठेवला की माझ्या शत्रूला जो कोणी मारेल त्यांनी काय जे पहिले म्हणजे पूर्ण चरित्र आपलं सांगायचं नाही, पुढे चालायचं. भरपूर राक्षस उठून उभे राहिले. ते म्हणले मी मारतोय. पण त्या कुणाचीच हे काय व्यवस्थित वाटत नाही. कोणाची गॅरंटी घेत नव्हतो की हा मारू शकते का तो मारू शकतोय. मग महाबळ भट म्हणून होता. महाबळ तो भट नव्हता, तो राक्षस होता, दैत्य होता तो. त्यांनी तो विडा घेतला की मी हे काम करतो. आणि त्यांनी कसं काय करणार आता हे एवढं बघायचं नाही आपल्याला. एका तासाच्या आपल्याला सांगितलं, एका तासात. गेल्या वर्षी 3 तास झालं, त्याच्यामुळे लय वेळ झाला. यावेळेस शॉर्टकट उभं होतो. त्यांनी महाबळ राक्षसाला, महाबळ दैत्याला तो विडा दिला. म्हणजे काय, सुपारी दिली. काय दिली? आणि मग महाबळ दैत्य साधूचं वेश. देवाला काय चालत नाही, खोटं चालत. त्यांनी सर्व म्हणजे सुरुवात तिथूनच केली ना, खोट्यापासून सुरुवात केली. महाबळ दैत्यांनी साधूचा वेश दिला, भट्टाचा वेश. आणि गोकुळामध्ये आला, भविष्य काय लागलं त्याचं भविष्य सांगायला. भगवंताच्या घरी गेला, भगवंताचं यशोदामाईला म्हणलं आण तुझ्या मुलाचं भविष्य सांगतो मी. शॉर्टकट देतो मी. भट्टाने त्यांचं हे सांगितलं, म्हणे हा कुळाचा नाश करणारा मुलगा आहे. हा काय तुला कुलवान मुलगा नाही, हा तुझ्या कुळाचा सर्व नाश करणार. तू याला एखादा गड्डा कर, नाही तर कुठेतरी एखाद्या हत्तीच्या पायाखाली दे आणि याचा संपवून टाकला. ह्याला संपवलं नाही तर तुझं काय खरं नाही, तुझ्या कुळाचं काय खरं नाही, तुझं हे. पण यशोदामाई म्हणली की तुम्ही असं कसं सांगताय. कालच तरी तर गर्गमुनी आले होते, गर्गाचार्य आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा भगवंताचा अंश आहे. सर्व सांगितलं व्यवस्थित सांगितलं, पण तुम्ही असं का सांगता. नाही म्हणते भगवंताला ते सहन झालं नाही. खोटं बोलणं सहन होत नाही. सहन केलं असतं भगवंताने, खोटं सहन केलं असतं. पण त्याने काय केलं होतं तिथे येऊन त्याच्या भक्ताची निंदा केली. कोणाची? गर्गाचार्याची. परमज्ञाने नाथ कोटिले विषय धरूनच थोडस भगवंताला त्याच्या भक्ताची निंदा केल्यामुळं, भक्ताची निंदा केली म्हणून महाबळ भट्टाची काय हाल केले. तर ते तुकोबाराच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की विटंबिला भट पुढे काय केलंय, तिला पाठीवरी पाठ. भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पूर्ण म्हणजे सर्व शक्तिमान येतो. आणि पाटाला, गोरवंट्याला, मुसळाला सर्वांना आदेश दिले काय करा, आक्रमण करा. आक्रमण करा म्हणलं की सर्व जसे निसटले जानवे तुटले पंचांग फाटले है ना. आपल्या सर्वांना पाठ आहे. महाबळ भट्टाची
येते हा परत घट्ट होणार नाही. त्यांचे तर हार केलेच, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात खोटे जाणून अंतर न सहायची विश्वंभर. भगवान परमात्मा असं खोटं सहन करत नाही. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात दुसऱ्या क्रमांकाचा दाखला देतात. तुका म्हणे देवे तुका म्हणे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे देवे पुतना सोशियेली जीवे. पुतना ही काय होती? राक्षसी. महाबळ दैत्याच्या नंतर पुतनेनी विडा उचलला आणि पुतना आली. बर ती आली, तिने काय केलं? ती काय सांगत होती? यशोदे मी कोण आहे? मावशी सांगितलं तिला. म्हणजे काय सांगितलं? काय बोलली ती? खोटं. आणि या बाबाला खोटं झालंच नाही. डायबिटीज साखर चालत नाही, गोड साखर चहा चालत नाही, गोडचा. तसं भगवंताला खोटं बोललेलं बिलकुल चालत नाही. खोटं बोलणं पण सहन करत भगवंत, पण त्याच्या भक्ताला त्रास देणं तो सहन करत नाही. म्हणजे आता हे दृष्टांत सांगत बसलं तर अजून न जाईल. बघा, पहिला दृष्टांत सांगितलाय महाबळ भट्टाचा, दुसरा सांगितला पुतनेचा, आणि तिसऱ्या चरणामध्ये काय दान करतो भगवान परमात्मा? तेची करी दान काय? जैसे आई के वचन. तुमचा हेतू काय आहे? तुमच्या मनामध्ये काय आहे आणि तुमचं बाहेर अंतर्मन काय आहे तुमचं, हे सर्व जाणून घेतो आणि त्याचा तुम्हाला मोबदला देतो, त्याचं तुम्हाला दान करतो. तुम्ही जर पुढच्याबद्दल आणि माघारी जर तुम्ही त्याच्या मनामध्ये जर त्याच्याबद्दल हे ठेवलं तर भगवान परमात्म्याला तो बरोबर, भगवान परमात्मा बरोबर त्याचं दान, त्याचं जे फळ आहे, त्याचं फळ तो चांगलं द्यायचं का वाईट द्यायचं, तो त्याचं तो बरोबर देतो. आता एक सरळ आपण भावार्थ म्हणजे सरळ कीर्तन आपण करतोय. झालं, सरळ अभंगाचा अर्थ तुम्हाला समजावून दिलाय. आता आपल्याला भगवान परमात्मा, आपल्याला काल्याच्या कीर्तनाकडे जायचं, काल्याचं कीर्तन करायचं. बघा, भगवान परमात्मा ज्यावेळेस रांगत होता, त्यावेळेस भगवान परमात्मा रांगायला लागला. काय करत होता? तळवे तळ हात टेकी
लीला भरपूर आधीच्या आहे, म्हणजे भगवान परमात्मा येण्याच्या आधीच थोड्या सुरू झाल्या पण आपल्याला संक्षिप्त मध्ये थोड्याशा बघायच्या आपल्याला. तर तळवे तळ हात टेकी तर डाव्या गुडघ्याने रंगनी रंगनाथ तोम्या देखील असे. ज्या वेळेस भगवान परमात्मा रागायला लागला त्यावेळेस पासून पुढे काळाला सुरुवात झाली. मग काय करायचा, एका हाती हाती बघितली त्याच्यामध्ये मुठी मारून मुठी मारायला मारून मारून सगळी गवळण हाकी बघायला एक एक फोडी करायला लागला. ह्या फोड्या काय सहन गोकुळातल्या गवळींना ह्या फोड्या सहन होत नाही. त्यांनी काय केलंय, गाढाने सांगणं चालू केलं. यशोदा मातेला गाढाने सांगायला सुरुवात केली, हे माते तुझा जो कान्हा आहे, तुझा जो लाडका आहे, तो काय करायला लागलाय, जास्त फोड्या करायला लागलाय. ह्याला काय कर, आवर घाल. काय आवर घाल, आवरिया आवरिया फुला अशा गवळणी गहाणे सांगायला यशोदेला, तुझ्या कानाला काहीतरी सांग. हा मला खूप त्रास देतो, खूप छळतोय, आमच्या सुनांना काय काय बोलतोय आणि आम्हाला काय गोकुळामध्ये राहायचं नाही, आम्ही सर्व गोकुळ सोडून जातो आता. मग यशोदा मातेला हे काय, यशोदा म्हणायला लागली की तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या, तुम्ही मोठ्या ढाल बाळ सगुण गुणाचे गाणे गे, बाळ सगुण गुणाचे सगुण गुणाचा आहे. कसा आहे, बाळ दिसतंय बोजीरवाणी, काय सांगता घराने गे तुम्ही काय माझ्या बाळाबद्दल काय असं काय सांगायचं नाही. यशोदा माता त्यांचं काही ऐकायला तयार नाही. पण जेव्हा यशोदा मातेची ज्यावेळेस फोडी केली, काय केली आपल्याला माहिती, भगवंताला फोडी, त्यावेळेस यशोदा मातेला याच्या पुढे आवडण्याकरता गणपती बाप्पाला नवस केला. सरळ गणपती बाप्पाला नवस केला. त्यावेळेस कळालं की हा किती चतुर आहे किंवा ह्याच्या पुढे किती आहेत, महिपत्र सिंधू आहे किंवा वेद जाणून गेला पुढे म्हणजे ह्याच्या पुढ्या समुद्राची शाही केली, आकाशी केली आणि सरस्वती माता जरी घेऊन बसली तरी याच्या पुढे लिहून नाही एवढ्या पुढे. मग हे जेव्हा यशोदा मातेला कळालं तेव्हा यशोदा मातेने काय केलं, ह्याला कुठेतरी शाळेत ह्याला पाहिजे,
एकतर आळंदीला महाराजांच्या संस्थेत इथं घालायला पाहिजे, नाही तर दुसऱ्या एखाद्या संस्थेत कुठेतरी नेऊन टाकायला. पण हा घरी ठेवायचा काय कामाचा नाही. मग त्यांनी भगवंताला सांगितलं, उद्या जाई रारा त्यावेळेस शाळा काय होती? शाळेत कुठली शाळा होती त्यावेळेस? गोधने. गोधने राखणे, घरी थांबणे नाही, दप्तर उचलणे, घोंगडी घेणे, काठी घेणे, गोधने राखणे, ढोराकडे जाणे, है ना. भगवान परमात्मा गायी राखायला जायचा. कसा जायचा? भरपूर गवळणी आहे ना. एका ठिकाणी सांगितले, खांद्यावरी पावा कस्तुरीचा तिरा, खांद्यावरी पावा कस्तुरीचा तिरा, चालित गोपाळा गाई मागे हो, चालित गोपाळा गाई मागे. भगवान परमात्मा खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, तिला घुंगर, काय रूप असेल समाधीमध्ये जाणार रूप, असं रूप घेऊन भगवान परमात्मा गाई गोपाळ असं सोबत घेऊन पुढे जायचे चालायला. शाळेत जायचे, शाळेत जायचे. आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा, आता एक वर्ष मी सांगितलं होतं मनेरी गाय सांगितलं, पण भगवान परमात्म्यांनी ह्या गाई आवरण घातलं आणि त्यांच्या मित्रांना पण सांगितलं की माझी आहे तैशी पाय नाही तरी घरादार. म्हणजे याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतो खाण्याचा विषय होतो, एक अर्थ होतो माझी आहे. माझी कशी आहे बघ, माझी घोंगडी कशी आहे, माझी घोंगडी कशी आहे, माझी आहे तैशी पाय नाही तरी घरात आहे. म्हणजे कानोबा तुझी घोंगडी चांगली. मग अशी आपल्याला बनवायची, तेवढी नाही बनता येणार. जेवढी बनणार तेवढी बनायची. आणि ती बनवायची जर असेल तर काय करावं? साधू संतांची सेवा करावं लागेल, गुरुवर्यांची सेवा करावं लागेल. आता आपण सर्व शिष्यमंडळा, आपण 18 वर्ष माझ्या समोर, म्हणजे 15-16 वर्ष माझ्या समोर आहेत. 16 वर्ष झाले तर काय करावं? त्याच्या आधीपासून आपण सेवा करताय. आपणची सेवा आणि त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला काय काय प्राप्त, म्हणजे काय काय मिळालं. मला तर खूप मिळालं. माझ्या संसारासाठी जे काही लागतं मला, म्हणजे त्यांनी काही बघायचं ठेवलंच नाही. त्यांनी सांगितलं होतं तू सेवा कर, तुला काहीच कमी पडणार. ते मला बोलले सेवा, सेवा हाची दार आहे. आणि त्यापासून मी काय करतोय? सेवा करायचं काम करतोय. सेवा केल्याने मला एवढं दिलंय, मला एवढं. मग मला कधी कधी प्रश्न पडतोय की तुम्हाला किती दिला असेल, तुम्हाला किती दिलं?
की ज्यांनी स्वतः त्यांच्या सोबत कामाला पण होते ना, कामाला सोबत कामाला दिलं प्रसाद धोनीराम काका वगैरे सांगतात त्याच्याकडनं थोडं थोडं ऐकायला मिळतं. परत सत्पाळ मावली सांगतात. कसं असतं संतांचं चरित्र सहसा करून त्यांच्या भक्ताकडूनच ऐकायला मिळतं. त्यांचे जे भक्त आहेत त्यांचे जे त्यांच्याकडनंच मिळतं. दुसऱ्याकडनं तर आपण हे करायला गेलो तर त्यांच्या काय मिळतात चरित्र नाही सांगणार, त्यांच्या भक्ताकडूनच ते चरित्र मिळतं आम्हाला सांगतात मंडळाचे काही. आणि आमच्या समोर आल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्हाला जे त्यांनी दिले ते आता तो विषय सांगायचा नुसता, तो विषय तुला सांगायचा म्हणजे एकाने सांगायचा आणि एकाने सांगायचा. तर असो आता आपल्या कीर्तनाची वेळ तर झालेलीच आहे. सांगितलं होतं 1 तास बोलायचं, 1 तास कीर्तन करायचं, 1 तास तर करतोय. पण आता हे बाळ गोपाळ आहे. काल आमच्या महाराजाकरता छोटीशी भेट आली. त्यांचं नाव शंकर बाबांनी काल बाळ गोपाळासाठी जे काही आशीर्वाद दिले, आशीर्वाद त्यांच्या चरणावर नम्र होतो. हे 400 किलोमीटर आलेले विद्यार्थी, 400-500 किलोमीटर आणि 5-5 तासामध्ये आई वडिलांना आता जशी शाळा चालू जून मध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत हा याची आई किंवा याचे वडील कोणी सुद्धा याला इथे आणायला आले नव्हते. इथं आला आणून घालायला सुद्धा त्याला कोणी आणून घातलेलं नाही. म्हणजे त्याचा मामा आहे तो पण शिकायला जातो, त्याच्यामुळे विशेष वाटतं की तो एवढ्या वयामध्ये म्हणजे आईपासून बाबापासून दूर आहे, शिक्षण करतो. आणि कसं बाकीचे पण बघतात ज्ञानोबरायच्या लेकरा म्हणजे बाळ म्हणून बघतात, ज्ञानोबरायचं लेकरू म्हणून आम्हाला आप्पांनी पण आम्हाला ज्ञानोबरायचं लेकरू म्हणून सांभाळले किंवा. आणि ज्ञानोबरायच्या लेकरांनी कसं राहायचं, कसं इथून करायचं हे इथंच शिकायला मिळतं, आळंदीमध्ये शिकायला मिळतं. तर आम्हाला त्यावेळेस गावी पण बोलले होते की संस्था तुम्ही इकडे का नाही काढायचं, काही सर्व मुलं गावाकडे सर्व इकडं म्हणजे जास्त कोण काय आपल्या गावाकडे, तर तिकडे संस्था काढायचा असा विचार चालू होता सुरुवातीला. पण जे ज्ञान इथं आहे पवित्र ते हे तिकडं नाही, हे तिकडं नाही. आणि विषय म्हणजे आपण काहीतरी ठरवलं त्यांच्या मनात जे होतं जीवनामध्ये तुमच्या याला आयुष्यात जीवनाला वळण एका संताच्या एका शब्दाने होतं, एका शब्दाने आप्पांच्या एका शब्दाने माझ्या जीवनाला असं वळण मिळालं. म्हणजे मी शिक्षक म्हणून आमड्या लागण्यास तिथं लागणार होतो, संगीत विषयाचं शिक्षण घेऊन मी तिथं शिक्षक म्हणून लागणार होतो. पण आप्पांनी सांगितलं तू सेवा जर करशील तर तुला काही सुद्धा कमी पडणार नाही. तेव्हापासून सेवा करत आलो. काही जर सेवेत कमी जास्त होत असेल तुम्ही आपलं लहान बाळ म्हणून माफ करायचं. आणि काल गोपाल महाराज जे आमचे लाईन होते त्यांच्याकडून चुकलं असेल ते माफ करायचं, सांगायचं. आणि चुकी होतच असते, प्रत्येकाकडून चुकी होते. माणूस हा चुकीचा चुकी झाली नाही त्याला माणूस म्हणता येत नाही. चुकी झालीच पाहिजे. चुकी झाली तर तो सुधारणार, तो पुढच्या वेळेस अजून चांगला तयार. चुकी नाही झाली तर तो सुधारणार नाही. चूक असली तरच तो पुढे काहीतरी त्याला अनुभव येणार, भविष्यात कसं वागायचं कसं राहायचं शिकणार. तसे आता हे खूप लांबून मुलं आले त्यांचं कौतुक केलंय, मला खूप बरं वाटलं. विठ्ठल
ज्यावेळेस शिष्यमंडळांची मी सेवा करतो, ज्यावेळेस शिष्यमंडळांची मी सेवा करतो, तेव्हा त्यांनाही कुठेतरी गैरवरून येत असत, तेही मला कुठून तरी बघत असते. त्यांचा मला आशीर्वाद आहेच, पण आता सुद्धा मला ते आशीर्वाद देत असते की तू करत राहा, तुला काही कमी पडणार नाही. आणि माहिती मला कालच बोलले, तू काही टेन्शन घेऊ नको, तुला कोणी काय बोलत मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माईची आशीर्वाद तुम्हाला काय म्हणतो. तर असो, भगवान परमात्म्यांनी ज्यावेळेस गोधनी राखायचा नियोजन चालू होतं, गोधनी राखणे, सर्व सवंगडी एकत्र मिळून विठाला विठाला भगवान परमात्म्याने त्यावेळेस सर्व सवंगडी मिळून जो काला केलेला आहे, जो काला केलेला आहे, दही भाताचा खिचडी काला, देवी मोहिला सादर. भगवंताने सांगितलं, माझी आहे तशी पाय नाही तरी घरात आहे, करुणी माने म्हणून जाणावी, माझी असेल तशी आणा. पण भगवंताने माझी आहे तशी पाय म्हणजे तशी आणायला सांगितली, मग तशी आणली होती का त्यांनी? नाही, तशी आणली नव्हती, तरी स्वीकार केली ना. तुम्ही हे 3 गुण टाकून दिले ना, भगवान तुम्हाला आपलं केल्याशिवाय राहणार. 3 गुण कोणते? यात आपण कीर्तनामध्ये जे सांगितले ते 3 गुण. त्याच्या भक्ताची निंदा करायची नाही, अभिमान बाळगायचा आणि खोटे बोलायचे. तुमच्या जीवनाचा काला झाल्याशिवाय हे मी माऊली महाराजांनी सांगत, तो साधू संत सांगून गेले. एकनाथ महाराज सगळ्या संतांनी ते सांगितलं की भगवंताला काय काय देवावर काय होतं किंवा भगवंताला काय आवडत नाही किंवा त्या गोष्टीचा भगवंताला खूप भार होतो, ओझ होतो. भगवान परमात्मा सागराचं ओझ सहन करतो, पृथ्वीचं ओझ, कशाचं ओझ सहन करू शकतो, या 3 गोष्टीचं सहन करत नाही. म्हणून भगवंतानी गोपाळांना सांगितलंय, त्यावेळेस भगवंताने जो काला केला तोच काला आपण इथं करणार. जो पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत जे संत संप्रदायामध्ये जे ज्ञानोबा आहे, तुकोबा सकल संतांनी जो काला केला पंढरपूरच्या वाळवंटावर, तोच काला आपण आता इथं करणार आहोत. आणि काला माईच्या हाताने आपण सर्वांना म्हणजे काला वाटी संत सगळे त्यांच्या नावात किंवा एक ज्ञानदेव माझा ज्ञानराजा जसे आपण सर्व गोपाळ आहात, समजू तुम्ही आहात, मी नाही असं समजा, मी मला समजतो. आणि माईच्या हाताने आपण सर्व काला घेणार